सो मला जाणून घ्यायला आवडेल की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? गेली 10 वर्ष या फील्डमध्ये आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय? वास्तुशास्त्र म्हणजे प्राचीन भारतीय वास्तुकला. तसंच हे वास्तुशास्त्र पंचतत्वांनी. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे नेमकं काय आहे? म्हणजे कधी काही कालावधी खूप चांगला असतो, काही कालावधी खूप स्ट्रगलफुल असतो. तर हे झालं ज्योतिषशास्त्र. आणि वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं आहे. मग या वास्तूबद्दल नेमकं काय एज्युकेशन असतं किंवा त्यामध्ये काय काय शिकायला मिळतं? वास्तू कन्सल्टंट म्हणून एक पहिली बेसिक डिग्री येते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रँड मास्टर म्हणून डिग्री असते. सगळे बिझनेसेस सुरू तर होतात, पण त्यातले ॲक्च्युअली सक्सेसफुली रन होणारे फार कमी असतात. म्हणजे मी असं खूप स्टोरी ऐकल्या की लोक म्हणतात की आम्ही व्यवसाय सुरू केला, काही कारणास्तव बंद केला. मग हे याच्यामध्ये मेन कारण आहे का? येस, हेच त्याचं मेन कारण असेल की ह्या मी म्हटलं की कुठल्याही बिझनेसमध्ये ह्या 3 डायरेक्शन्स मेन आहेत. नॉर्थ की जिथून कस्टमर फ्लो बघितला जातो, सेकंड किंवा मनीचा फ्लो, सेकंड आहे काय साऊथ ईस्ट आणि वेस्ट. नक्कीच ह्या दिशांमध्ये काही ना काही इनबॅलेन्स असणार आहे. सो मॅडम मला हे सांगा की आता हे जे वास्तू आहे तर हे कशा प्रकारे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ आणू शकते? युनिवर्स हे पंचतत्वांनी बनलं आहे, वास्तू पंचतत्वांनी बनले, आपली बॉडी पंचतत्वांनी बनले, तसाच बिझनेस ही पंचतत्वांनी बनले. तो पैसा तर येतोय पण तो लॉस कुठल्या ना कुठल्या कारणाने. त्यामुळे ज्योतिष पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बिझनेस लोक सगळ्यात आपला जो ब्रँडिंग होतं, जे ब्रँडिंगसाठी त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिझनेस. म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आहे त्याप्रमाणे आम्ही लोगो डिझाईन करतो. हे जर तुमचं बॅलन्स असेल ना तर म्हणजे जसं ओनरला स्काय इज द लिमिट हे परफेक्ट वाक्य त्यांना बसू शकतं. बऱ्याच लोकांचे पिढ्यानपिढ्याचे काही बिझनेस असतात, काही कारणास्तव तो बिझनेस बंद होतो. मग ह्याला काय कारण असतात? याला कारण असं असू शकतं की ॲस्ट्रॉलॉजी जसं म्हणलं की वास्तू. नमस्कार, मी सारिका भुतारे. ऐकूया नवीन काही या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. द सारिका शो या पॉडकास्टमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन नवीन स्टोरीज ज्या बेसिकली रिअल लाईफमध्ये घडलेल्या आहेत. आणि आज आपल्यासोबत येणार आहेत मिस प्राची दीक्षित. आपण त्यांचं वेलकम करूयात, कारण मागच्या 10 वर्षांपासून त्यांनी अविरत मेहनत घेतलेली आहे वास्तुशास्त्रज्ञ या फील्डमध्ये. आणि त्यांचं डॉक्टरेट आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, न्यूमरोलॉजिस्टमध्ये. सो मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे या शोमध्ये. सो मला जाणून घ्यायला आवडेल की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? नमस्कार, मी डॉक्टर प्राची दीक्षित. जसं तुम्ही माझे इंट्रोडक्शन करून दिली त्या पद्धतीने मी गेली 10 वर्ष या फील्डमध्ये आहे. माझं डॉक्टरेट इन ॲस्ट्रॉलॉजी झालेलं आहे. वास्तू आचार्य आणि न्यूमरोलॉजीचे वेगवेगळे कोर्सेस झालेले आहेत. स्पिरिच्युअल हीलर अशी एक मोडॅलिटी आहे, त्याच्यामध्येही मी खूप सारं एज्युकेशन घेतलेलं आहे. सो अशी माझी एक छोटी जर्नी आहे. आता वास्तुशास्त्र हा एक खूप इंटरेस्टिंग विषय आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय की वास्तुशास्त्र म्हणजे प्राचीन भारतीय वास्तुकला ही एक सुंदर कल्पना आहे की ज्याच्यामध्ये स्पेस जी जागा आहे ती आणि त्यांच्यामधली एनर्जी याचा बॅलेन्स करणं, संतुलन साधणं म्हणजे वास्तुशास्त्र. ओके. आणि हे वास्तुशास्त्र अगदी म्हणजे जसं पूर्ण ब्रह्मांड शरीर आपल्या पंचतत्वांनी बनलेलं आहे, तसंच हे वास्तुशास्त्र पंचतत्वांनी बनलेलं आहे. अच्छा. सो मॅडम मला याच्यामध्ये एक शंका आहे. जसं की बेसिकली जेव्हा मी काही 10 वर्षांपूर्वी विचार करायचे, तर मला असं वाटायचं हे काहीतरी ज्योतिषशास्त्र वगैरे असं काही आहे. तर मला जरा समजून सांगाल का की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे नेमकं काय आहे? म्हणजे हे दोन्ही सेमच आहे का याच्यामध्ये काही अंतर आहे? ज्योतिषशास्त्रामध्ये बेसिकली 9 ग्रह काम करतात. तर 9 ग्रह हे 120 वर्षांमध्ये डिवाईड होतात आणि त्यांचे इम्पॅक्ट आपल्या लाईफवर पडत असतात. त्याप्रमाणे आपले पॅटर्न्स जे लाईफ पॅटर्न्स असतात ते बदलत असतात. मग कधी काही कालावधी खूप चांगला असतो, काही कालावधी खूप स्ट्रगलफुल असतो. तर हे झालं ज्योतिषशास्त्र. आणि वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं आहे. जसं मी म्हटलं की वास्तुशास्त्र हे पंचमहातत्व, त्याच्यानंतर 8 डायरेक्शन, अजून मायनर गेलं तर 16 डायरेक्शन आणि 45 देवता. ह्या सगळ्यांचं मिळून जे बनतं ते वास्तुशास्त्र. अच्छा. मग मॅडम ह्या फील्डमध्ये मला हे सांगाल का की जसं की आता आपल्याला जर एक कॉमन व्यक्ती म्हणून जर विश्वास ठेवायचा आहे, तर ह्यामध्ये म्हणजे एज्युकेशन वगैरे हे काय डिग्रीज वगैरे असतात का? कारण आतापर्यंत मी जसं ऐकलंय, तर भरपूर डिग्रीज ऐकल्यात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, भरपूर आहे. मग ह्या वास्तूबद्दल नेमकं काय एज्युकेशन असतं किंवा त्यामध्ये काय काय शिकायला मिळतं? वास्तू कन्सल्टंट म्हणून एक पहिली बेसिक डिग्री येते, ज्याच्यामध्ये जस्ट 5 एलिमेंट्सवर काम शिकवलं जातं, 16 डायरेक्शनवर शिकवलं जातं. तर हा झाला एक बेसिक वास्तू कन्सल्टंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रँड मास्टर म्हणून डिग्री असते किंवा वास्तू आचार्य. वास्तू आचार्यमध्ये
ऑल ओव्हर सर्वच कव्हर केलं जातं. जसे की पंचतत्वांवर काम केलं जातं, 16 डायरेक्शनवर काम केलं जातं, प्लस 45 देवतांवर काम केलं जातं. याचं सगळ्याचं रिडिंग होतं. ते बॅलेन्स आहेत की इनबॅलेन्स आहेत ते बघितलं जातं. तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही बिझनेसमन आहात की जॉब होल्डर आहात की हाऊसवाईफ आहात, असे वेगवेगळे क्लायंट्सकडून आपण त्याचा डेटा घेतो आणि त्याच्यावर काम करतो की याच्यातल्या आपल्याला कुठल्या डायरेक्शनवर काम केलं पाहिजे किंवा इनबॅलेन्स कुठली आहे किंवा बॅलेन्स कोणती जास्त व्यवस्थित केली पाहिजे, हे आपल्याला त्याच्यातून समजू शकतं. सो मॅडम मला हे विचारायला आवडेल की व्यावसायिक वास्तूचं काय एक्झॅक्टली महत्व आहे किंवा हे का करणं गरजेचं आहे? ओके. पहिल्यांदा तर मी थोडंसं सांगेल की वास्तूमध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे रेसिडेन्शियल वास्तू, दुसरी म्हणजे कमर्शियल वास्तू, जे तुम्ही व्यावसायिक वास्तू म्हणतात. तर आपण आत्ता व्यावसायिक वास्तूवर बोलूया की व्यावसायिक वास्तूमध्ये जसं मी बोलले की 16 डायरेक्शन, 16 दिशा असतात. तर 16 दिशांमध्ये सुद्धा आपण 3 डायरेक्शनवर मोस्टली फोकस केला जातो जेव्हा कमर्शियल वास्तूचा विषय येतो. पहिली म्हणजे नॉर्थ, कारण जिथून कस्टमर फ्लो बघितला जातो, फायनान्स बघितला जातो. सेकंड साऊथ ईस्ट, जिथून जो कस्टमरचा पैसा आहे किंवा कॅश फ्लो आहे, कस्टमरचा पैसा नाही बोलू शकत, की आपल्या बिझनेसमधून जो येणारा कॅश फ्लो तो आपण साऊथ ईस्ट आग्नेय दिशेतून बघितला जातो. त्यामुळे त्या दिशेवर काम केलं जातं किंवा ती बॅलेन्स आहे का हे बघितलं जातं. आणि थर्ड वेस्ट, ऑल ओव्हर जे काही आपण बिझनेस करतोय तर त्या बिझनेसमधून जो प्रॉफिट गेन किंवा तुमच्या बिझनेसकडून ज्या विश फुलफिलमेंट आहेत त्या होत आहेत की नाही हे आपण वेस्टकडून बघितलं जातो. तर ह्या 3 दिशा जर डिस्टर्ब असेल तर तुम्ही बिझनेस तर स्टार्ट कराल, पण तो एक सर्टन लेवलनंतर परत तो डाऊनफॉल व्हायला चालू होतो किंवा डाऊन होतो. ओके. सो मग ह्यामध्ये असं आहे का मॅडम की जसं की आपण बघू शकतो की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बेसिकली सगळे बिझनेसेस सुरू तर होतात, पण त्यातले ऍक्च्युअली सक्सेसफुली रन होणारे फार कमी असतात. म्हणजे मी असं खूप स्टोरी ऐकल्यात की लोक म्हणतात की आम्ही व्यवसाय सुरू केला, काही कारणास्तव बंद केला. मग हे ह्याच्यामध्ये मेन कारण आहे का? येस, हेच त्याचं मेन कारण असेल की ह्या मी म्हटलं की कुठल्याही बिझनेसमध्ये ह्या 3 डायरेक्शन्स मेन आहेत. नॉर्थ की जिथून कस्टमर फ्लो बघितला जातो, सेकंड किंवा मनीचा फ्लो, सेकंड आहे साऊथ ईस्ट आणि वेस्ट. नक्कीच ह्या दिशांमध्ये काही ना काही इनबॅलेन्स असणार आहे. जसं की नॉर्थला टॉयलेट असेल, त्या वास्तूमध्ये म्हणजे आता कमर्शियल वास्तूमध्ये जर नॉर्थला टॉयलेट असेल तर कस्टमर मुळात येणारच नाही. ओके. असं जर तुम्ही किती पण ॲडव्हर्टाइजमेंट करा, सोशल मीडियावर तुम्ही खर्च करा, पण नॉर्थला टॉयलेट आहे म्हणजे तिथे तुमचे कस्टमर फ्लो तिथे स्टक झाला. असं सेम तसंच साऊथ ईस्ट. नॉर्थ बॅलेन्स आहे पण साऊथ ईस्ट खराब आहे, तर कस्टमर तर येतील पण कस्टमरचं कन्व्हर्जन होणार नाही. जर कस्टमरचं कन्व्हर्जन झालं, कुठल्याही क्लायंटचं कन्व्हर्जन झालं तर आपल्याला कॅश फ्लो येईल. सो साऊथ ईस्ट जर खराब असेल, इनबॅलेन्स असेल, तर साऊथ ईस्टला इनबॅलेन्स म्हणजे काय, कट असू शकतो किंवा टॉयलेट असू शकतं. तर हे आणि थर्ड डायरेक्शन जसं मी बोलली वेस्ट, की समजा नॉर्थ ही चांगली आहे, साऊथ ईस्ट पण चांगली आहे, पण वेस्ट जर त्यांची इनबॅलेन्स असेल, कट असेल, टॉयलेट असेल किंवा अजून किचन असेल, कमर्शियल वास्तूमध्ये खूप कमी असू शकतं किचनची, पण तरी पण आपण पकडून चालूयात की वेस्टमध्ये किचन असेल किंवा टॉयलेट असेल तर तुमचा कस्टमर फ्लो येईल, त्याच्यानंतर त्याच्याकडून जसा पाहिजे ते कन्व्हर्जन होऊन कॅश फ्लो पण येईल. पण वेस्ट डायरेक्शन इनबॅलेन्स असल्यामुळे त्याचं जे तुम्हाला पाहिजे जे प्रॉफिट पाहिजे तो कमी असेल किंवा टर्नओव्हर आपण जो बोलतो तो तुमचा कमी असेल. म्हणजे ह्या कारणामुळे मॅक्झिमम लोकांचे बिझनेसेस शटडाऊन होतात. अजूनही 1-2 डायरेक्शन आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो, जसं नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब असेल तरीही, कारण नॉर्थ ईस्ट ही माइंड क्लॅरिटीची दिशा आहे. जर नॉर्थ ईस्ट डिस्टर्ब असेल तर त्यांना डिसिजनच घेता येणार नाही की बिझनेसमध्ये काय चांगलं, काय करू, कुठली स्टेप घेऊ. हां, आता मी खूप साऱ्या कमर्शियल केसेस बघितल्या आहेत, तर मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल की जितके काही मी बिल्डर्सचे कन्स्ट्रक्शन्स बघितले आहेत तर नॉर्थ ईस्टला जिथे जिथे टॉयलेट आहेत, ज्या वास्तूमध्ये, ज्या कमर्शियल अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये जिथे जिथे नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहेत त्यांचं एकतर स्टे आलेलं आहे कन्स्ट्रक्शनवर किंवा त्यांचं 5-5, 6-6 वर्ष प्रोजेक्ट लांबलेलं आहे. जे एक्सपेक्टेड होतं 1-2 वर्षात होणं ते 5-5, 6-6 वर्ष त्यांचं अजूनही अंडर कन्स्ट्रक्शनच बिल्डिंग आहे. म्हणजे ही गोष्ट जसं की बांधकाम करतानाच इम्पॅक्ट करते. तर आपण मग ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करू शकतो की ज्या गोष्टीचं रेडी पोझिशन आहे त्यांना तर किती प्रॉब्लेम्स येत असते.
माझी अशीच एक केस स्टडी, आता हा एक विषय निघाला म्हणून त्याच्याच रिलेटेड होती, की पुण्यात एक बिल्डर आहेत. तर त्यांचा एरिया होता 1000 स्क्वेअर फीट. तर त्याच्यामध्ये त्यांना बिल्डिंग बांधायची होती. त्यांनी मला कन्सल्ट केलं की तुमचं गायडन्स काय मिळू शकेल का. मी म्हटलं ठीक आहे. मग मी आणि आर्किटेक्ट यांनी बसून एक प्लॅन तयार केला. जितके आम्हाला वास्तूप्रमाणे आम्हाला बिल्डिंग बांधता येईल तितकी बांधली. आणि म्हणजे असं झालं की त्यांनी विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट त्यांची 21 फ्लॅट सेल झाली. म्हणजे बिल्डिंग पूर्ण व्हायच्या अगोदर एकही त्यांनी कुठेही पोस्टर बॅनर कुठेही काहीही लावला नाही. फक्त आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन असताना काही सिम्पल रेमेडीज केल्या आणि जेवढं काही आम्हाला वास्तू फॉलो करता येईल, नॉर्थ ओपन ठेवली, ईस्ट ओपन ठेवली, टॉयलेट थोडंसं ॲडजस्ट करून आम्ही टॉयलेट जिथे पाहिजे त्या ठिकाणी ठेवलं. पण एवढं सगळं करून म्हणजे त्यांचा असा तो एक खूप मोठी म्हणजे सक्सेस स्टोरी आहे की हे जे बिल्डर लोकांनी पहिल्यांदाच आर्किटेक्ट बरोबर बसून, वास्तू कन्सल्टंट बसून जर केलं तर त्यांचाही प्लॅन जो आहे तो ज्यांनी जो ठरवला आहे त्या महिन्यापर्यंत किंवा त्या इयरपर्यंत कंप्लीट होईल. प्लस जे कोणी कस्टमर राहायला येतील, जे कोणी फ्लॅट घेऊन ते राहायला येतील, त्यांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. सो मॅडम मला आता हे सांगा की हे झाली बिफोर कन्स्ट्रक्शनची गोष्ट, की ज्यांना ऑलरेडी माहिती वास्तुशास्त्र काय आहे सगळं माहिती आहे. सो त्यांनी ह्या गोष्टी नक्की केल्या. पण अशा लोकांचं काय की ज्यांचे फ्लॅट ऑलरेडी सेल झालेत किंवा एक सेकंड ओनर आहे, थर्ड ओनर आहे आणि बेसिकली खूप लोक सेल करताना हे सांगतही नाहीत की वास्तूमध्ये काही दोष आहे वगैरे, कारण त्यांना ते माहीतच नाही. मग अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांसाठी मी एक सांगेल की पहिल्यांदा तरी, कारण घर ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता जर बघायला गेला तर जवळपास 1 करोड 80 लाख. हां, मिडल क्लाससाठी तर एकदाच आपण 50 ते 60 लाख आपण याच्यामध्ये लावतो. आपले जे काही जीवनात जे काही कमवले असेल किंवा लोन घेतो. तर माझं असं प्रत्येकाला सजेशन आहे की तुम्ही थोडासा वास्तूवर विश्वास ठेवा आणि पहिल्यांदा वास्तू बघूनच घर घ्या. बरेच जण काय करतात की त्यांना जेव्हा लाईफमध्ये काही पॅटर्न्स येतात, काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स होतात, काहीतरी हेल्थ इश्यू येतात, तेव्हा ते ज्योतिष किंवा वास्तू कन्सल्टंटकडे जातात. राईट. तर मी असं म्हणेल की ही मोठी इन्व्हेस्टमेंट करताना, कारण बघा आपण नॉर्मल फर्निचर जरी घ्यायचं असेल 10-15 हजाराचं, तरी आपण काय करतो, यूट्यूबवर खूप सर्च करतो, गुगल सर्च करतो आणि मग ठरवतो ते घ्यायचं का नाही. तर घर ही कोणाकोणाच्या आयुष्यात एकदाच येते. सो मी सगळ्यांना असं म्हणेल की तुम्ही वास्तू घेताना एक वास्तू कन्सल्टंटचा नक्कीच सल्ला घ्या. आणि जर काही वास्तूमध्ये डिफेक्ट असेल तर ती आणि वास्तू आवडली असेल तर मी असं म्हणणार नाही, कारण भारतामध्ये खूप कमी ठिकाणी म्हणजे आता तुम्ही जर काय म्हणता एक पूर्ण बिल्डिंग घेतली तर एका बिल्डिंगमध्ये एकच फ्लॅट हा वास्तूप्रमाणे असतात आणि बाकीचे सर्व फ्लॅट हे ॲडजस्ट केलेले असतात आर्किटेक्टने आणि बिल्डरने, कारण त्यांना कमी जागेमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट्स बसवायचे असतात. सो एक तुम्हाला पूर्ण फ्लोअरमध्ये एकच प्लॅन असा मिळेल की जो वास्तूप्रमाणे परफेक्ट आहे, बाकी सर्व ॲडजस्ट केलेले आहेत. सो तुम्हाला वास्तू परफेक्ट घर मिळणार नाही, पण तुम्ही ते रेमेडीज करून नक्कीच करू शकता. सो मॅडम मला सांगा, कमर्शियल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू याच्यामध्ये काय असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत का की जे लोक फॉलो करू शकतात आणि मग ते त्याच्यावरती वर्क करू शकतात? हो, नक्कीच. कमर्शियल वास्तूमध्ये आता जसं मी म्हणलं की रेसिडेन्शियल वास्तू तर इम्पॉर्टंट आहेच, कारण आपण तिथे राहतो. कमर्शियल वास्तूमध्ये आपण आपला इन्कम सोर्स वाढवू शकतो. जसं पंचमहाभूत तत्व मी बोलले की पंचमहाभूत तत्व इम्पॉर्टंट आहेत बॉडीमध्ये सुद्धा, युनिवर्समध्ये सुद्धा. त्या युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड पण त्यांनीच बनलेलं आहे. तशी कुठलीही वास्तू, मग ती रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल वास्तू असो, ती पंचमहाभूत तत्वांनीच बनलेली आहे. ते जर बॅलेन्स असेल तर तुमच्या सर्वच बाजू बॅलेन्स राहतात. सर्वच बाजू, आता कमर्शियलमध्ये म्हटला तर कस्टमर फ्लो आला पाहिजे, कस्टमर कन्व्हर्जन होऊन त्याच्याकडून फायनान्स आला पाहिजे, प्लस तुमची विश फुलफिलमेंट, डिसिजन तुमचे चांगले झाले पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला बॅलेन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर वास्तूमध्ये आपण जर कमर्शियल वास्तूमध्ये हे बॅलेन्स केलं, ह्या गोष्टी जर बेसिकली बघितल्या की नॉर्थमध्ये टॉयलेट नको आहे, साऊथ ईस्टमध्ये टॉयलेट नको आहे, वेस्टमध्ये टॉयलेट नको आहे, तर ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पण मॅडम मला आता याच्यामध्ये हे म्हणायचं की आता समजा आपण एखादी रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्लेस बेसिकली बघायला गेलो, ऑफिस बघायला गेलो, तर असं होत नाही की ते वास्तूप्रमाणे मिळतंय. आणि मग आता समजा तुम्ही जसं म्हटलात की टॉयलेट नकोय, मग त्या ठिकाणी जर असेल तर मग ते काढणं हा बेस्ट ऑप्शन असतो का त्याच्यावरती आपण काही सोल्युशन करू शकतो? खूप छान प्रश्न आहे. मी स्वतः तोडफोड याच्या विरोधात आहे. कारण काय होतं की तोडफोड कुठलीही वास्तू जेव्हा बांधली जाते तेव्हा त्याच्यामध्ये काही एनर्जीज असतात. जेव्हा तुम्ही तोडफोड करता तेव्हा त्या एनर्जी सर्व डिस्टर्ब होतात. तर तोडफोड करण्यापेक्षा एक सिम्पल रेमेडीज पण आपण यूज करू शकतो. जसं की क्रिस्टल रेमेडीज आहे, ॲरोमा वास्तू आहे, प्लस मेटल थेरपी आहेत. या सर्व रेमेडीज करून आपण त्याला बॅलन्स करू शकतो.
म्हणजे काय करू शकतो, जे काही निगेटिव्ह, आता टॉयलेटमधून ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या तिथे आपण स्टॉप करून पॉझिटिव्ह एनर्जी एनहान्स करू शकतो. असं ती बॅलन्स होते वास्तू. परफेक्ट. सो मॅडम, कमर्शियल वास्तू किंवा ऑफिसमध्ये असे काही पॉइंट्स आहेत का की ज्याच्यावरती आपण वर्क करून किंवा ते पॉइंट्स फॉलो करून आपण कस्टमर फ्लो वाढवू शकतो? हो हो, नक्कीच. हे झालं पहिले आपण बोललो डायरेक्शनविषयी. आता आपण येऊया त्याच्या प्लेसमेंटविषयी. जसं की ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये, कमर्शियल वास्तूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती एंट्री. जर तुमच्या वास्तूची मेन एंट्री ती जर तुमच्या फेवरेबल पदामध्ये असेल, आता जसं 16 डायरेक्शन्स आहेत, त्या 16 डायरेक्शनमध्ये अजूनही आपण डीप लेवलवर गेलो तर त्याच्यामध्ये नॉर्थमध्ये N3 N4, साऊथमध्ये S3 S4, वेस्टमध्ये W3 W4 आणि ईस्टमध्ये E3 E4. ह्या खूप फेवरेबल एंट्रीज आहेत. तर जर तुमची कमर्शियल वास्तूची एंट्री या पदातून असेल तर तुम्हाला नक्कीच बिझनेस ग्रोथ बघायला मिळेल. हे झालं एंट्री, हा एक एलिमेंट. तसंच सेकंड एलिमेंट आहे ओनरची केबिन. जो ओनर आहे तो कुठल्या जागेमध्ये बसतो आहे, त्यांनी मोस्टली नॉर्थ किंवा ओनरची जी केबिन आहे ती मोस्टली वेस्ट डायरेक्शनमध्ये असावी आणि त्याचं जे फेसिंग आहे ते नॉर्थ किंवा ईस्टला असावं. त्याच्यामुळे काय होईल, त्यांचा पूर्ण स्टाफवर होल्ड राहील, बिझनेसवर होल्ड राहील. आणि आपण म्हणतो ना की वेस्ट म्हणजे काय, पश्चिम दिशा, त्याचं तत्व आहे तर आकाश तत्व. आणि बिझनेसमनवाल्यांसाठी एक आहे की स्काय इज द लिमिट, राईट. सो म्हणून आहे की जर बिझनेस ओनरने जर त्यांची केबिन वेस्टमध्ये ठेवली तर त्यांच्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही आहे. तर ते एक बघू शकतो. अजून एक स्टाफ प्लेसमेंट, तो पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये मानला जातो. जसं की तुमचा स्टाफ, आता तुमच्याकडे जसं एंट्री इम्पॉर्टंट आहे, ओनरची केबिन इम्पॉर्टंट आहे, तसंच स्टाफची प्लेसमेंट. जर तुमच्याकडे काही अकाउंटंटचा स्टाफ असेल तर त्यांना नक्कीच साऊथ ईस्टमध्ये बसवा. त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. जर कोणी कॉलिंगवाली टीम असेल तर त्यांना नॉर्थ वेस्टमध्ये बसवा, नॉर्थमध्ये बसवा, की ज्याच्यामुळे ते कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतील. अशा काही आपण प्लेसमेंट्स देतो आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स येतात. ज्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बिझनेसची प्रोडक्टिव्हिटी वाढते, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतो आणि ऑब्व्हियसली टर्नओव्हर वाढतो. सो मॅडम, मला हे सांगा की रेसिडेन्शियल वास्तू इम्पॉर्टंट की कमर्शियल? कारण की कसं आहे ना, कमर्शियल वास्तू घेण्याचे किंवा ऑफिस घेण्याचे बऱ्याच लोकांचे बजेट किंवा प्लॅन्स नसतात की बाबा माझी प्लेस आहे मेट्रो सिटीमध्ये, मी तिथूनच करतो व्यवसाय माझा. असे खूप आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, कसं केलं पाहिजे? येस, खूप छान हा पण प्रश्न आहे. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जसं मी म्हटलं की कमर्शियल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू. कमर्शियल वास्तू ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण तिथून आपण आपला इन्कम बघतो, ओव्हरऑल कॅश फ्लो बघतो. तर त्यासाठी आपण कमर्शियल वास्तू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण त्याचबरोबर त्याच्याच इक्वली रेसिडेन्शियल वास्तू पण इम्पॉर्टंट आहे. कारण कमर्शियल वास्तू म्हणून तुम्ही इन्कम तर जनरेट केला, इन्कम वाढवला, पण रेसिडेन्शियल वास्तू जर इनबॅलन्स असेल तर तुम्ही जेवढे पण पैसे कमवताय ते कुठल्या ना कुठल्या कारणाने खर्च होतील किंवा एक अनएक्सपेक्टेड खर्च येतील, अनावश्यक आजारपणे येतील, अनावश्यक खर्च येतील. ह्या अशा काही घटना घडून ते जी सेविंग्ज आहेत ते तुमचे जे काही सेविंग्ज आहेत ते राहणार नाहीत तुमचे, किंवा जे ॲसेट्स दिसले पाहिजे. बऱ्याच बिझनेसमॅन लोकांना बघा की बिझनेस तर करतात पण ऑल ओव्हर त्यांचा टर्नओव्हर म्हणा किंवा लाईफस्टाईल तेवढी त्यांची मेंटेन राहत नाही, कारण त्यांना तो पैसा रोटेट करता येत नाही. हे एक कारण असू शकतं, किंवा त्यांची रेसिडेन्शियल वास्तू इनबॅलन्स असेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मॅडम की जर कमर्शियल वास्तू आपण करत असेल तर त्यासोबत तुम्ही तुमच्या घराची वास्तू करणं फार गरजेचं आहे? नक्कीच. मी ते सांगते की आत्ता आपण समजा कमर्शियल वास्तूवर बोलतोय, कमर्शियल वास्तू त्यांनी बॅलन्स पण केली, पण त्यांच्या नॉर्थलाच टॉयलेट आहे. रेसिडेन्शियल वास्तूच्या नॉर्थला टॉयलेट आहे, म्हणजे पैसा तर येतोय, कमर्शियल वास्तूमधून पैसा तर येतोय त्यांना बिझनेसमधून, पण नॉर्थला घरात टॉयलेट असल्यामुळे तो पैसा येतोय आणि तो जातोय. सो मॅडम, मला हे सांगा की आता हे जे वास्तू आहे तर हे कशा प्रकारे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ आणू शकते? जसं माझं नेहमी पंचतत्वांवर बोलणं असतं, तसंच युनिवर्सला युनिवर्स हे पंचतत्वांनी बनलं आहे, वास्तू पंचतत्वांनी बनले, आपली बॉडी पंचतत्वांनी बनले, तसंच बिझनेस ही पंचतत्वांनी बनले. तर पंचतत्वांमध्ये जे हे मी एक्सपिरियन्स केलं ते सांगते की पंचतत्वांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फर्स्ट एलिमेंट वास्तू, सेकंड आहे ज्योतिष, कारण वास्तू जर बॅलन्स असेल तर आपण काही डिसिजन घेऊ शकतो. सेकंड ज्योतिषमध्ये काय म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी, की तुमची दशा जर तुम्हाला फेवरेबल असेल तर तुम्हाला त्याचा
फायदा घेता येऊ शकतो. नाही तर तुमचं असं आहे की बिझनेस तर येतोय, पण तुमची दशा जर समजा व्ययस्थानातली असेल, व्ययस्थान म्हणजे लॉस, फायनान्शियल लॉस होण्याची, तर पैसा तर येतोय पण तो लॉस होतोय कुठल्या ना कुठल्या कारणाने. त्यामुळे ज्योतिष पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कुठले ग्रह फेवरेबल आहेत तुमच्यासाठी, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये कलर कॉम्बिनेशन देतो. त्यांचं जे काही बोर्ड्स बनेल किंवा जे काही ऑफिसमध्ये कलर्स यूज करतील, येस, ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याच्यासाठी. त्याच्यातलाच थर्ड एलिमेंट येतो न्यूमरॉलॉजी. न्यूमरॉलॉजी पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बिझनेस ओनर आहात तर तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यावरून तुमचा मूलांक भाग्यांक काढला जातो. तुमच्याबरोबर कोणता स्टाफ जास्त टिकेल ते बघितलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्या स्टाफ, फॉर एक्झाम्पल 8 नंबरचं, थोडंसं न्यूमरॉलॉजीवर बोलूयात की 8 नंबरची जी व्यक्ती आहे ती मॅनेजमेंटसाठी खूप चांगली असते. तर 8 नंबरच्या व्यक्तीला जर तुम्ही मॅनेजर लेवलला किंवा टीम मॅनेजर बनवलं तर बघा ती व्यक्ती खूप उत्तम पद्धतीने टीमला मॅनेज करेल. 2 नंबरची व्यक्ती इमोशनल असते, हेल्पिंग नेचरची असते, तर तिला रिलेशनशिप मॅनेजर बनवा किंवा त्यांना कॉलिंगला बसवा. समोरच्याला ती कन्व्हिन्स करण्याची पॉवर तिच्याकडे असते. असं तर हे सगळं त्यात बघितलं जातं. म्हणून न्यूमरॉलॉजी ही बिझनेससाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. थर्ड ॲस्पेक्ट येतो बिझनेस लोगो. सगळ्यात आपला जो ब्रँडिंग होतं, जे ब्रँडिंगसाठी, त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिझनेस लोगो. तर तोही जर वास्तूप्रमाणे असेल किंवा सायंटिफिक लोगो म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये काही कलर्स यूज केले जातात, काही सिम्बॉल्स यूज केले जातात. तुमचं वर्क म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आहे त्याप्रमाणे आम्ही लोगो डिझाईन करतो. तर ते एक फोर्थ एलिमेंट म्हणजे माझ्याप्रमाणे ते इम्पॉर्टंट आहे, बिझनेस लोगो. आणि फोर्थ म्हणजे बिझनेसचं व्हिजिटिंग कार्ड. ते माझं कारण त्याच्यामध्ये आपण आपलं नाव, लोगो, आपली डिग्री, कॉन्टॅक्ट नंबर सर्वच येतं त्याच्यामध्ये. आणि मग त्यामध्ये हे सगळे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे हे सगळं प्रॉपरच पाहिजे. येस. म्हणून तर म्हटलं ना, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू हे सगळे असे एकमेकांना हातात हात घेऊन चाललेले आहे. अच्छा. सो जसं म्हटलं की 5 तत्व महत्त्वाचे आहेत, तसे हे कमर्शियल वास्तूमध्ये हे 5 ॲस्पेक्ट किंवा 5 एलिमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. हे जर तुमचं बॅलन्स असेल ना, तर म्हणजे जसं ओनरला स्काय इज द लिमिट हे परफेक्ट वाक्य त्यांना बसू शकतं. ग्रेट. सो मॅडम, थोडंसं आउट ऑफ टॉपिक आहे, बट मला विचारायला आवडेल की आता बऱ्याच वेळा कसं होतं की ॲज अ बिझनेस मग पार्ट्याज होतात, खूप साऱ्या गोष्टी होतात. सो मग खरंच ह्या गोष्टी कमर्शियल वास्तूमध्ये अलाउड आहेत का? म्हणजे जसं की नॉनव्हेज खाणं म्हणा किंवा अल्कोहोल, दारू पिणं, खरंच आहे का अलाउड किंवा ह्याचा काय इम्पॅक्ट होतो किंवा केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? छान प्रश्न आहे हा पण. ॲक्च्युली नाही केलं पाहिजे, कारण आपण जसं तत्वांवर बोललो तसंच युनिवर्समध्ये किंवा आपण कमर्शियल वास्तूमध्ये 3 गुण असतात, सत्व, तमस आणि रजस. तर अल्कोहोल किंवा नॉनव्हेज हे सगळं आपल्या तमसमध्ये येतं. तमस प्रकृती म्हणजे जसं 3 प्रकृती, तर तसं हे येतं. तर नॉनव्हेज किंवा अल्कोहोल जे आहे हे सगळं तमसमध्ये येतं. जर तुम्ही इथे काम करताय, एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करताय, तर एंड ऑफ द वीक किंवा एंड ऑफ द डे जर तुम्ही इथे पार्टी करत असाल, नॉनव्हेज करत असाल, तर नक्कीच इथे ती निगेटिव्ह एनर्जी वाढेल. जी तुम्ही दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या वर्कनी क्रिएट केलेली असते ती तुम्हीच कट करा. मग मॅडम, ह्या केसमध्ये आता समजा तुम्ही म्हणता की ऑफिसमध्ये नाही चालणार, मग ऑफिसच्या बाहेर पार्टी केलेली चालेल का? कारण कसं असतं, एक मोठं प्रोजेक्ट डील केलं, एक मोठं प्रोजेक्ट जर क्रॅक केलं तर नक्कीच सेलिब्रेशन करायला हवं आहे. आणि तुम्ही जर बघाल तर भारतामध्ये 60% जवळजवळ नॉनव्हेज खाणारे आहेत. सो मी त्यांना असं म्हणणार नाही की तुम्ही ऑफिसमध्ये खाऊ नका, पण जर तुमचं काही असं डील क्रॅक झालं आहे मोठं, तुम्हाला काही सेलिब्रेट करायचं तर नक्की करा, पण ते ऑफिसच्या बाहेर. कारण ऑफिस हे तुमचं काम आहे. जसं आपण म्हणतो की जिथे आपण जास्तीत जास्त दिवसातले पूर्ण 8 ते 10 तास आपण या ठिकाणी घालवतो, तर जितकी एनर्जी इथे तुम्ही पॉझिटिव्ह ठेवाल तितकं तुमचं प्रोडक्टिव्ह काम होईल आणि आपोआप त्याचा टर्नओव्हर होईल. सो मी ऑफिसमध्ये तरी अलाउड नाही करणार किंवा माझं सजेशन असेल की ऑफिसमध्ये असं काही करू नका. तुम्हाला सेलिब्रेट करायचं तर तुम्ही नक्कीच बाहेर करू शकता. ग्रेट. सगळ्या स्टाफला घेऊन एकत्रित एक पार्टी करू शकता. सो मला हे विचारायला आवडेल मॅडम की बऱ्याच लोकांचे ना सेट बिझनेस असतात, म्हणजे पिढ्यानपिढ्याचे काही बिझनेस असतात, पण त्यामध्ये अचानक काहीतरी डाऊनफॉल येतो, काही कारणास्तव तो बिझनेस बंद होतो. मग ह्याला काय कारण असतात? याला कारण असं असू शकतं की ॲस्ट्रॉलॉजी, जसं मी म्हटलं की वास्तू, जेव्हा दशा चांगली असते तेव्हा तुमचा बिझनेस एकदम बूस्ट होतो, बूम चालतो असं आपण म्हणूया. आणि जशी दशा चेंज होती, तर ती दशा अष्टमातली किंवा व्ययस्थानातली असेल तर त्याच्यामध्ये ते काही ना काही त्यांना मानसिक त्रास होतो किंवा त्यांच्याकडनं काही चुका घडतात आणि फायनान्शियल लॉस होतो.
तर त्यावेळी त्यांना असा काही सेटबॅक बसतो की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये एक स्टेप मागे यावं लागतं किंवा बिझनेसमध्ये लॉस होतात. काही ते असे डिसिजन घेतात की ज्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो की इतका की त्यांचा इम्पॅक्ट त्याचा बिझनेसवर पडतो. तर हे जे आहे हे दशांमुळेच आहे. मग ह्याच्यावरती काय उपाय आहे? जसं की आता ठीक आहे सेट बिझनेसमध्ये डाउनफॉल आले, मग ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? याच्यासाठी मी सगळ्यांना सांगेल की जसं वास्तू इम्पॉर्टंट आहे तसंच ज्योतिष इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कळलं की तुमचा कालावधी आत्ता कसा आहे, जसं न्यूमरोलॉजीमध्ये पण पर्सनल इयर असतात, तर मी बऱ्याच जे कोणी माझ्याशी कनेक्टेड बिझनेसमन आहेत त्यांना मी सांगते की हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, याच्यातला एकही दिवस वाया घालू नका. 365 डेज तुमचे आहेत, जितकं काही तुम्हाला करता येईल काम करा, प्रोडक्टिव्ह काम करा, तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळेल. पण काही दशा किंवा काही कोणती वर्ष अशी असतात की ज्यावेळेस तुम्हाला फक्त स्टेबल राहायचं आहे, जे आहे ते मेंटेन करायचं आहे. कुठेही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, कुठेही वादात पडायचं नाही आहे, खूप मोठे इन्व्हेस्टमेंट करायचे नाही आहेत की ज्याने लॉस होऊ शकतो. त्यासाठी मी म्हणेन की कमर्शियल जे काम करतात किंवा ज्यांचे पर्सनल ऑफिसेस आहेत त्यांनी एक वास्तू कन्सल्टंट आणि ज्योतिष हायर केलाच पाहिजे. म्हणजे ते त्यांना गाईड करू शकतील की हा तुमचा आता राईट टाईम आहे, तुम्ही पुढे जा, अगदी 420च्या स्पीडने जा, आणि कुठला कालावधी तुमच्यासाठी खतऱ्याचा आहे किंवा कोणता कालावधी तुमच्यासाठी खूप काळजीचा आहे की तिथे तुम्हाला फक्त जे आहे ते मेंटेन करायचं आहे, वाढवायचं नाही. ओके, ग्रेट. सो जसं प्राची मॅडम आपल्याला सगळ्यांना सांगतात आहेत, की आपण जसं ॲज अ बिझनेस खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे मार्केटिंगसाठी असेल, ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर असेल, भरपूर गोष्टी असतात आणि आपण आपल्या आयुष्याची खूप मोठी कमाई जेव्हा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस ती किती सिक्युअरली आपल्याला अर्न करून देते. म्हणजे आरओआय जर तुम्हाला बेस्ट हवा असेल, तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. सो आता मॅडम मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, की जेवढे लोकं मी बघते, भेटते बऱ्याच लोकांना, तर मला हे खूप वेळा ऐकायला मिळतं, की पैसा तर खूप येतो, पण तो टिकत नाही. किंवा मग ह्याच्यामध्ये असं असतं का, की पैसा खूप आला आणि आपण खर्च करून टाकला म्हणजे टिकत नाही. म्हणजे नेमकं वास्तुशास्त्र कसं आपण ह्याच्यामध्ये वर्क करू शकतो किंवा म्हणजे आपण ह्याला कशावेळी सांगू शकता तुम्ही? ह्या गोष्टी कसं सॉल्व्ह करू शकतो? ओके. आता पैसा येतो पण टिकत नाही, याच्यासाठी तर पहिल्यांदा मी म्हणेल वास्तू काम करतं की ज्याच्यामध्ये पैसा येतो म्हणजे त्यांची नॉर्थ डायरेक्शन खूप चांगली आहे, ऑफिसची सुद्धा आणि घराची सुद्धा. कारण हे आपण थोडंसं पॅरलेलीच घेऊन चालूयात. जसं मी म्हटलं की पैसा येतोय म्हणजे त्यांचं कमर्शियलमधलं नॉर्थ चांगलं आहे, रेसिडेन्शियल मधला पण नॉर्थ चांगला आहे, साऊथ ईस्ट चांगला आहे, कारण पैसा येतोय. तो टिकत नाही आहे त्याच्यासाठी आपण वेस्ट, साऊथ वेस्ट आणि वेस्ट ह्या 2 डायरेक्शन बघितल्या जातात. तर नक्कीच त्यांच्या रेसिडेन्शियल वास्तूमध्ये किंवा कमर्शियल वास्तूमध्ये ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तिथे काही ना काही एनर्जी बॅलेन्स असणार, म्हणजे इनबॅलेन्स असणार आहे. त्याच्यामुळे पैसा येतोय पण तो टिकत नाही. तर तिथे आपल्याला काम केलं पाहिजे. म्हटलं आहे की जसं नॉर्थला एक मी तुम्हाला सांगितलं होतं, It's okay. ओके, वेस्टला एक व्हाईट पेपरवर राऊंड सर्कलमध्ये म्हणजे राऊंड शेपमध्ये व्हाईट पेपरवर जर तुम्ही एक विश लिहिली, प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची, लिहून बघा, खूप खूप त्याचे सुंदर रिझल्ट आहेत. अच्छा. तुम्हाला जे पाहिजे ते होत आहे, प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आणि ती विश कंप्लीट होतेच होते. ग्रेट. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तर हे याचंच कारण आहे की नॉर्थमधून पैसा येतोय, नॉर्थमधून कस्टमर येतोय, साऊथ ईस्टमधून पैसा येतोय, पण तुमची वेस्ट इनबॅलेन्स आहे. तर तिथं तुम्हाला ती रेमेडीज करून तुम्ही ती दिशा बॅलेन्स करू शकता. सो मॅडम आता हा आपला जो YouTubeचा ऑडियन्स आहे, तर ह्यांना आता तुम्ही जसं सांगितलं, तर असं काही आहे का, की त्यांच्यासाठी आपण काही रेमेडीज किंवा काही टिप्स देऊ शकतो का आपण? हो, नक्कीच मला आवडेल. म्हणजे मी आज ठरवूनच आले होते की नाही, आपल्याला आज 100% द्यायचं आहे. सो ज्यांना याच्यावर विश्वास नाही आहे, वास्तुशास्त्रावर विश्वास नाही आहे, पण रिझल्ट पाहिजे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना विश्वास आहे पण जे आत्ता पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही वास्तू कन्सल्टंटसाठी किंवा त्यांच्या रेमेडीजसाठी, तर त्यांच्यासाठी मी टिप देऊ शकते की जसं पंचतत्वांवर मी नेहमीच बोलत असे, तर पंचतत्व म्हणजे 5 तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व. तर ह्या 5 तत्वांचे 5 कलर आहेत. जसं की जलतत्वाला ब्ल्यू कलर आहे, वायुतत्वाला हिरवा कलर आहे, अग्नितत्वाला लाल कलर आहे, पृथ्वी तत्वाला पिवळा कलर आहे आणि आकाश तत्वाला व्हाईट कलर आहे. तर तुम्ही एक नॉर्मल व्हाईट पेपर घ्या, प्लेन पेपर, आणि त्याच्यावर त्या कलरने स्वस्तिक काढा आणि ते तुम्ही फक्त त्या वॉलला स्टिक करा. त्याने काय होईल, तुमची पंचतत्व बॅलेन्स्ड होतील. कारण स्वस्तिक हे पॉझिटिव्हिटीचं प्रतीक मानलं जातं. अच्छा. तर हे तुम्ही त्या कलरचं सांगते, म्हणजे हा जो कलर असतो त्या तत्वाचा कलर यूज करा आणि स्वस्तिक तुम्ही त्या वॉलला लावा.
म्हणजे ज्या दिशेची जी आहे वॉल, तर त्या ठिकाणी त्या रंगाचं स्वस्तिक लावायचं. येस. अच्छा, मग उदाहरणार्थ आपण ऑफिसच्या एंट्रन्सला म्हणा किंवा अशा ठिकाणी कसं कुठल्या रंगाचं आता जर स्वस्तिक एंट्रन्स लावायचं? ईस्टला असेल तर हा. मी सांगेल एंट्रन्सला ईस्ट कलरचा स्वस्तिक लावा. म्हणजे कुठला कलर लावू शकतो आपण? ग्रीन कलर, ग्रीन कलर. सॉरी हां, ग्रीन कलरचा स्वस्तिक लावू शकतो. ग्रेट. चालेल. मग स्वस्तिक म्हणजे ऑब्व्हियसली पुराण्या काळापासून ह्या गोष्टी आहेत. मी पण खूप ठिकाणी स्वस्तिक बघितले. मग स्वस्तिक सायंटिफिकली कसा वर्क करतो? कारण स्वस्तिकमध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण काय करतो, ती पॉझिटिव्ह एनर्जी प्लस त्या तत्वाचा कलर अच्छा. असं कॉम्बिनेशन करतं. अच्छा. अजून एक माझ्याकडनं अजून एक टिप, हे झालं पंचतत्व बॅलन्स. नॉर्थ आणि साऊथ ईस्ट आणि वेस्ट ह्या 3 डायरेक्शन मी नेहमीच कमर्शियलला प्रेफरन्स करते. तर त्याच्यासाठी सुद्धा अजून एक टिप, की जसं नॉर्थला तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, पण तुम्हाला रिझल्ट पाहिजे किंवा काही लाईफमध्ये चेंजेस, मी अगदी म्हणणार नाही 100% चेंज होईल, पण नक्कीच 30% तरी तुमचं जे काही तुम्ही ज्या पोझिशनला आहेत 30% तुम्ही त्याच्यातून अपवर्ड व्हाल. तर नॉर्थला तुम्ही ब्ल्यू कलरच्या बॉटलमध्ये मनी प्लांट लावू शकता. परत एक युनिकॉर्नचं युनिकॉर्न हॉर्स. हां, युनिकॉर्न हॉर्स आहे, त्याचा तुम्ही जस्ट प्रिंटआउट पण काढू शकता, कारण स्टॅच्यू महाग असतो. परत मी जितक्या सिम्पल रेमेडीज देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करते. तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढा, ती तुम्ही नॉर्थला लावा तरीही चालेल. साऊथ ईस्टला सिट्रीन म्हणून एक क्रिस्टल येतो, तर तुम्ही रॉमध्ये ठेवा, पिरॅमिड ठेवा किंवा टंबल ठेवा, त्याचा खूप छान रिझल्ट आहे. साऊथ ईस्टला जर तुम्ही ते ठेवलं, किंवा ग्रीन जडे म्हणून एक प्लांट येतं, अच्छा. तर ते सुद्धा साऊथ ईस्टला खूप छान रिझल्ट येतो. Great. अजून एक तुम्हाला आय थिंक मी कधीतरी डिस्कस केलं असेल, मोरपीस, Right. मोरपंख. तर मोरपंख मी हे साऊथ ईस्ट डायरेक्शनला लावायला सांगते. खूप म्हणजे खूप अमेझिंग रिझल्ट येणार त्याचे. कारण जसं स्वस्तिकमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, तसं मोरपंखाचं एक सेपरेट त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, की मोरपंख जर तुम्ही कधी पण मातीमध्ये तुम्ही डिप करा आणि जस्ट हे करा, हलवा, तर ते आपोआप साफ होतं, क्लीन होतं. अच्छा. तर क्लिनिंग करायची एनर्जी, त्या क्लिनिंग करायचं कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहे. सो आपण साऊथ ईस्टला क्लीन करायचं, तिथली पॉझिटिव्ह एन्हान्स करण्यासाठी मी साऊथ ईस्टला नेहमी मोरपंख सांगते. Great. आणि वेस्टला तर मी सांगितलंच आहे की तुम्ही एक व्हाईट पेपरवर सर्कल, कारण मी म्हटलं की वेस्ट म्हणजे आकाश तत्व, आकाश म्हणजे गोल, राऊंड आपण म्हणतो, म्हणून राऊंड कलरच्या व्हाईट पेपरवर तुम्ही तुमची विश लिहा. अच्छा. आणि त्याची आणि मग ती result fulfill बघा. होणार. येस, 100%. म्हणजे असे माझ्याकडे काही आहेत क्लायंट, किंवा कोणी असं केलं आहे की मॅडम तुम्ही सांगितलं मी लिहिलं. त्यांची पहिल्यांदा काहीतरी अल्टो गाडी होती आणि त्यांना मर्सिडीज घ्यायची होती, अच्छा. आणि त्यांनी ते लिहिलं सुद्धा की Okay. मला मर्सिडीज हवी आहे म्हणून, आणि आली सुद्धा ती त्यांच्याकडे. पण ती कशी आली, हां सिरियसली रिसेलची आली. अच्छा. ठीक आहे, तर त्यांनी ती घेतली कारण त्यांचं ते विश होती ना. पण असं झालं की त्यांच्याकडे मर्सिडीज तर आली, पण नंतर त्यांना कलर, याचा इन्शुरन्सचा खर्च, याचा मेंटेनन्सचा खर्च इतका आहे की त्यांना ती सेल करावी लागली. ओके. त्यामुळे वेस्ट ही तुमच्याकडे अशी डायरेक्शन आहे की ती काहीही देऊ शकते. पण मग त्याच्यासाठी जे तुम्ही विश लिहाल ती एकदम रिलिव्हंट लिहा, Correct. की जे तुमच्याकडे आल्यानंतर. अजून एक आहे, 2 BHKच्या फ्लॅटमधून त्यांना बंगलो हवा होता, त्यांनी ते लिहिला, 1.5 वर्षामध्ये त्यांना तो बंगला मिळाला सुद्धा, पण तो बंगला त्यांना मेंटेन करता नाही आला. ओके. कारण त्याचं जे सराउंडिंग, त्याचं ते कटिंग, बाकी सर्व टॅक्सेस, हे ते, म्हणजे इतका की ते परत त्यांना असं वाटलं अरे नाही आपलं 2 BHKच बरा होता. हां, सो असं नाही की तुमच्याकडे म्हणजे वेस्ट डायरेक्शनला विश लिहिणं म्हणजे ॲक्च्युली ब्रह्मास्त्रासारखं आहे. अच्छा. पण ते कसं यूज करायचं आणि त्याच्याकडं किंवा काय किती मागायचं, जे आपण म्हणतो ना की ब्रह्मास्त्र पण म्हणू शकतो, किंवा एक इच्छापूर्तीचं झाड असतं बघा, हा, हा. तसं. म्हणून तर त्याला विश फुलफिलमेंटची डायरेक्शन बोलतात. पण तुमचं असं म्हणणं की रिलेव्हंट लिहा. हा, रिली म्हणजे हवंय म्हणून काही लिहू नका. लॉंग रनला टिकेल. येस येस. पण मी तर सजेस्ट करेल की आता आपला जो पॉडकास्टचा विषय आहे कमर्शियल, सो पहिले तुम्ही इन्कम सोर्स वाढवा, मग तुम्ही तुमचे ॲसेट्स लिहा. राईट. कारण इन्कम वाढला तर आपोआप ॲसेट्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला मनी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते रिअलिस्टिक असेल. हां, रिअलिस्टिक असेल. आणि जी तुम्ही विश लिहाल की आत्ता जर तुम्ही 1 लाख पर मंथ कमवत असाल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही लिहिताना 2 लाख लिहा. म्हणजे एकदम सडनली 1 लाख वरून 5 लाख लिहू नका, कारण ती फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला वेळ लागतो. आणि जर तो वेळ, त्या वेळेत काही समजा आपण एक 1 लाख पर मंथ घेता आणि तुम्ही 5 लॅक्स पर मंथ मला मिळत आहेत असं लिहिलं, तर तो वेळ लागणार. त्यात तुमची ॲक्शन पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर ॲक्शन करत नाही, नुसतंच विश लिहिली आहे, तर ते नाही काम करणार, हे मेन आहे. सो ते लिहिताना असं लिहा की ते कम्प्लीट झाल्यानंतर तुमची पॉझिटिव्हिटी वाढायला पाहिजे, कारण फेथ
हा खूप महत्त्वाचं काम करतो विश फुलफिलमेंटसाठी किंवा मॅनिफेस्टेशनसाठी. तो हे नक्कीच रेमेडीज फॉलो करा आणि मला रिझल्ट नक्की कळवा. मॅडम काही कॉन्टॅक्ट नंबर देतीलच तर मला नक्की. मला म्हणजे हां, परत हां, घेऊ आपण. हां. सो मॅडम, मला असं वाटतं की आज तुम्हाला खूप काही क्वेश्चन विचारा, कारण तुम्ही खूप सगळे टिप्स, रेमेडीज खूप काही सांगितले आज. सो मला असं वाटतं की जसं की तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल एक बोलला. सो हे खरंच असं असतं का की मॅनिफेस्ट करणं म्हणजे खरंच ते मिळतं का? आणि स्पेसिफिकली मी हा क्वेश्चन विचारेल बिझनेस ओनर्ससाठी. कारण माझं मिशन हे आहे की जास्तीत जास्त बिझनेस एंटरप्रेन्युअर्स, बिझनेस ओनर्स तयार झाले पाहिजेत आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त ह्या गोष्टीची गरज आहे आता ह्या मोमेंटला. कारण मला असं वाटतं की जॉब करण्यापेक्षा जॉब देणारे हात वाढले पाहिजेत. सो मॅडम, आता जस्ट आपण बोललो. सो मॅनिफेस्टेशन बद्दल मला जस्ट तुमच्याकडून ऐकायला मिळालं. मी खूप काही ऐकलंय. सो आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की समजा एखादा बिझनेस ओनर आहे, त्यांनी न्यूली सेटअप केलंय, स्टार्ट केलंय आणि त्यांनी मॅनिफेस्ट केलंय की माझ्याकडे काही वर्षांनी अशी गाडी पाहिजे, मला माझा बिझनेस ह्या लेवलला न्यायचा आहे. तर खरंच हे ऍक्च्युअली वर्क होतं का? हो, नक्कीच होतं. याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगेन, एक तर त्यांची ॲक्शन लेवल ती त्यांची महत्त्वाची असली पाहिजे. कारण की कुठलाही बिझनेस जेव्हा तुम्ही सेट करता, तेव्हा त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज असतात. आयडिया असणं वेगळं आणि त्या इम्प्लिमेंट करणं वेगळं. तर आयडिया इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या वास्तूची साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट ह्या 4 डायरेक्शन खूप महत्त्वाच्या आहेत. कारण साऊथ वेस्ट हे करिअरमध्ये स्टेबिलिटी देतं. साऊथ ईस्ट तुम्हाला पॉवर अँड कॉन्फिडन्स देतं, तुमची ॲक्शन लेवल वाढवतं. साऊथ ईस्ट अगेन जे करण्यासाठी बघा आता अग्नी फायर झालं तर जेवण पटकन शिजतं. बरोबर. ठीक आहे, अग्नी जर असेल तर जेवण लवकर शिजतं. तसंच आहे आपल्या बॉडीमध्ये, जर तो अग्नी क्रिएट असेल तरच ती व्यक्ती जे तिने आयडियाज ठरवल्या ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तो साऊथ ईस्ट अग्नी महत्त्वाचा आहे. तर ह्या डायरेक्शन त्यांच्या बॅलन्स असल्या पाहिजे. आणि अगेन त्यांनी जे काही ठरवलं आहे ते फुलफिल होण्यासाठी वेस्ट. तर त्यांनी जे काही बिझनेसचं ठरवलं असेल की हा माझा बिझनेस 1 वर्षात इतका लेवलला गेला पाहिजे किंवा माझ्या बिझनेसमधून हे झालं पाहिजे, ते जे काही त्यांचे गोल्स आहेत ते त्यांनी त्यांच्या वास्तूच्या वेस्ट डायरेक्शनला एक विजन बोर्ड बनवून ते लावू शकतात. जर ते केलं तर तिथली जी एक देवता आहे जी फक्त देण्याचं काम करते, अच्छा. तर ती त्यांना सपोर्ट करेल. पण कधी जेव्हा त्यांचा साऊथ ईस्ट बॅलन्स असेल आणि ते स्वतः ॲक्शन मोडमध्ये असेल अच्छा. तर ही वास्तू द्यायला तयारच आहे. ग्रेट. चालेल. आणि मॅडम, मला हे सांगा की जे करंट आता जॉब सीकर आहेत, तर ह्यांच्याबद्दल वास्तू कसं वर्क होतं? ओके, खूप छान प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत आपण फक्त रेसिडेन्शियल वास्तू आणि कमर्शियल बरोबर. वास्तूबद्दलच बोललो. तर जॉब जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा वास्तू तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मी म्हणेल की तुमच्या घराची नॉर्थ ती चेक करा. कारण जर नॉर्थ त्यांच्या डिस्टर्ब असेल, सगळे लॉजिक तेच सांगतात की नॉर्थमध्ये टॉयलेट नको आहे किंवा किचन नको आहे, तर ह्या 2 गोष्टी जर त्यांनी तिथे अवॉइड केल्या तर त्यांना अपॉर्च्युनिटी चांगली येईल. अच्छा, संधी चांगल्या आहेत. संधी चांगली. किंवा बऱ्याच जणांचं मी असं बघितलं आहे, जेव्हा ते माझ्याकडे येतात तर ते म्हणतात, अरे मॅडम माझं ना प्रमोशन होतं, मी कॅलिबर पण होते त्याच्यासाठी, पण ते मला न मिळतं माझ्या दुसऱ्यांना मिळालं, माझ्या कलिगला मिळालं. मग फक्त त्यांना एकच विचारते, तुमच्या घराच्या नॉर्थमध्ये काय आहे, टॉयलेट आहे का? हो मॅडम, टॉयलेट आहे. हे असे मला आलेले आहेत. सो मला ते कळलं की हां, जॉबवाल्यांसाठी सुद्धा तितकीच वास्तू काम करते. अच्छा. कारण अपॉर्च्युनिटीज परत प्रमोशन हे सगळं नॉर्थ डायरेक्शनमधून बघितलं जातं. ग्रेट. असं. आणि अजून एक त्याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये काय आता जसं बिझनेस ओनरवाल्यांना किंवा बिझनेसवाल्यांना स्काय इज द लिमिट बोलले मी, बरोबर. तसं नोकरीवाल्यांना, जॉबवाल्यांना थोडेसे लिमिटेशन्स येतात की एक ठराविक पगार येणार किंवा वर्षाच्या नंतर फक्त 10% 15% इन्क्रीमेंट होतं, राईट. हा जे इन्सेंटिव्ह असेल तर भाग वेगळा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मी टिप्स देईन. पण जे नॉर्मली जॉब करतात त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी असं आहे की तुमच्या घराची साऊथ वेस्ट जिथून आपण खर्च बघितला जातो की तुम्ही ऑल ओव्हर जे काही इन्कम करताय त्याच्यापेक्षा खर्च जास्त होतोय, म्हणजे तुमच्या घराची साऊथ वेस्ट ही तुमची डिस्टर्ब असणार आहे. अच्छा. ते कोरिलेट हे करा. Right. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की एखादा खूप खर्चिक आहे, आपण असं म्हणू शकतो की वास्तू दोष असल्यामुळे तो खर्चिक आहे. हो, नक्कीच. प्लस त्यांचं साऊथ वेस्ट बघितली पाहिजे की जिथून आपण सेव्हिंग बघतो. कारण जॉबमध्ये येतो तो पैसा लिमिटेड येतो, एक तर तो सेव्हिंग होणार, अदरवाईज तो खर्च होणार. त्याच्याकडे 2च ऑप्शन आहेत. सो हे दोन्ही झोन खूप इम्पॉर्टंट आहेत. खर्चासाठी साऊथ वेस्ट आणि तुमचं सेव्हिंग्ज होतं आहे की नाही हे बघण्यासाठी साऊथ वेस्ट. सो ह्या डायरेक्शन जे जॉब करतात त्यांच्यासाठी नॉर्थ, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट
आणि WSW म्हणजे सेविंगची डायरेक्शन. ह्या 4 डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. जर ह्या तुमच्या बॅलेन्स असतील तर तुम्हाला तुमचं जेवढं कॅलिबर आहे त्यापेक्षा तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी येईल, प्रमोशन होईल, त्यातून तुमचा पैसा वाढेल, तुमचं ॲन्युअल इन्कम वाढेल, त्याच्यानंतर तुमचं खर्चावर कंट्रोल येईल आणि तुमची सेविंग्स वाढतील. चालेल. सो मॅडम, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही आता तुमच्या ह्या 15 वर्षांच्या जर्नीमध्ये कुठल्या कुठल्या कमर्शियल वास्तूंवर तुम्ही काम केलेलं आहे? कमर्शियल वास्तू माझा खूप आवडता विषय आहे, कारण रेसिडेन्शियल वास्तूमध्ये रिझल्ट मिळायला काही वर्ष लागतात किंवा काही महिने लागतात, पण कमर्शियल वास्तूमध्ये त्यांना तो इम्पॅक्ट टर्नओव्हरमध्ये लगेच लक्षात येतो. सो कमर्शियल वास्तूमध्ये मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, हॉटेल केलं आहे, हॉटेल अँड रेस्टॉरंट. वाशीमध्ये एक हॉटेल आहे 1000 स्क्वेअर फीटचं, ते पण खूप वास्तूप्रमाणे आम्ही बॅलन्स केलेलं आहे, त्याच्यावर काही रेमेडीज केलेल्या आहेत. स्कूल केलेलं आहे, हॉस्पिटल केलेलं आहे, लॅब जे ब्लड युरिन चेक करतात ते लॅब केलेलं आहे. बिल्डर्सची कॉन्ट्रॅक्ट घेऊन आम्ही बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्याशी मिळून कमर्शियल प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. असे खूप सारे. जर छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तर अगदी सलून, ब्युटी पार्लर हे सुद्धा केलं आहे. ज्वेलरसुद्धा आम्ही डिझाईन केलं आहे की ज्वेलरच्या ओनरने कुठे बसायचं, तुम्हाला कुठला माल सेल करायचा आहे तो कोणत्या भागात आला पाहिजे, हेवी माल आहे तो कुठे ठेवला पाहिजे. जेव्हा ज्वेलरचं शॉप बंद होतं तेव्हा त्यांच्या इकडे एक मोठी हे असतं ज्याच्यामध्ये ते माल त्यांचा ठेवतात, तर ते सुद्धा कोणत्या डायरेक्शनला ठेवलं पाहिजे इथपर्यंत आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. सो कमर्शियल अँगलमध्ये ऑलमोस्ट आम्ही सगळेच केलेलं आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल, कन्स्ट्रक्शन, ऑफिसेस. आणि मॅडम, साधारण ह्या गोष्टीचा काय ॲव्हरेज खर्च असतो? कारण मी असं पण ऐकलंय की काही, आता स्पेसिफिकली काही लोकांची नावं मी नाही घेऊ शकत, पण असं आहे की बाबा वास्तू करणं म्हणजे फार महाग गोष्ट आहे. आता हे जे आपलं ऑडियन्स आहे, कॉमन सगळे मिडल क्लास फॅमिली लोक आहेत, जर यांनी व्यवसाय जेमतेम सुरू केलाय, तुम्ही पकडून चला की एक 15-20 लाख इन्व्हेस्ट करून त्यांचं ऑफिस सुरू केलंय, तर साधारणतः ज्यांची इन्व्हेस्टमेंट 15 ते 20 लाख आहे, तर अशा लोकांसाठी समजा एखादं 500 किंवा 500 स्क्वेअर फूट आपण पकडू शकतो, तर कमर्शियल वास्तूचा अंदाजे खर्च किती पर्सेंटेज असतो? बघा, आता तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट करतात मला असं वाटतं की त्याच्या 10%. ओके, म्हणजे काहीच नाही आहे. काहीच नाही. हो, 10% तरी तुम्ही पकडून चला. आणि अगेन आय थिंक डिपेंड करत असेल की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत अशा वेळेला. कारण त्यांची कुठल्या डायरेक्शन मेन इनबॅलन्स आहे, तत्व. जसं म्हणलं 16 डायरेक्शन येतं, त्याच्यानंतर 45 देत आहेत. याच्यातलं त्यांना कोणत्या सर्व्हिसेस हव्यात, की बेसिक लेवलवर हवं की ॲडव्हान्स लेवलवर, त्याच्यावर रेट व्हॅरी होतो. पण तरी पण मी असं म्हणेल की तुमची जी काही प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे त्याच्या 10% तुम्ही पकडून चला. कारण जर तुम्ही 50 लाख इन्व्हेस्ट करताय राईट, तर त्याच्या पुढे 5 लाख हे काहीच नाही. म्हणजे हा मी जस्ट एक हे करते ॲव्हरेज सांग. सो जसं की तुम्ही मला म्हटलात की कमर्शियल स्पेसेसवर तुम्ही वर्क केलंय, सो साधारण आता समजा ठरवलं आपण की नाही बाबा आपल्याला वास्तुशास्त्र सगळ्या रेमेडीज वगैरे करायच्या, तर साधारणतः किती वेळ लागतो रिझल्ट यायला? कमीत कमी 21 डेज, जास्तीत जास्त 40 डेज. ओके ओके, ग्रेट. म्हणजे अगदी आपण बघू शकतो की जसं की प्राची मॅडम लास्ट भरपूर इयर्स पासून हे वर्क करत आहेत आणि त्यामध्ये त्यांनी भरपूर कमर्शियल वास्तूंवरती वर्क केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की संपर्क करा. प्राची मॅडमचं ऑफिस मुंबई लोकेशनला आहे, लोटस ॲस्ट्रो वास्तू म्हणून. आणि जी संपर्काचे डिटेल्स वगैरे आहेत ते सगळे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तरी पण जर तुम्हाला पण जर असे काही इन्क्वायरीज असतील किंवा काही असे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता. त्यांच्या टीमलाही तुम्ही संपर्क करू शकता आणि वास्तूच्या दिशेने तुम्ही एक पाऊल नक्कीच टाकू शकता. ओके, थँक्यू. आणि मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी इंटरॅक्शन करताना, तुमच्याशी जे काही नॉलेज आहे ते शेअर करताना मलाही खूप छान वाटलं. सो थँक्यू मॅडम. चालेल. सो आज तुम्ही इथं आलात मॅडम, नाही का, द सारिका शोमध्ये, आणि बाय गॉड ग्रेस खूप छान तुम्ही टिप्स दिल्या. ह्यांचा नक्कीच सगळ्या सबस्क्रायबरला, फॉलोअर्सला नक्कीच खूप फायदा होईल. त्याबद्दल खूप खूप आभार. येस, थँक्यू. आणि जाता जाता एक सगळ्यांसाठी मी रेमेडीज शेअर करायला आवडेल. मी माझे जेव्हा सेशन घेते तेव्हाही मला जेवढ्या जास्त रेमेडीज द्यायला जेवढ्या मी जास्त रेमेडीज देईल तेवढं मला ते छान वाटतं. सो मी काही असे स्विचवर्ड शेअर करेल की ज्याच्यामुळे ते जॉबमध्ये असू देत, रेसिडेन्शियलमध्ये असू देत किंवा कमर्शियलमध्ये असू देत, नक्कीच याचा त्यांना फायदा होईल. तर जसं आपण एखादा मंत्र बोलतो, तर मंत्राने काय होतं, प्रत्येक वर्डमध्ये काही व्हायब्रेशन्स असतात, फ्रिक्वेन्सी असतात. तर जसं आपण मंत्र म्हटल्यानंतर आपल्या मनाला खूप एक छान पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक व्हायब्रेशन्स हाय होतात. सेम तसंच इंग्लिश काही वर्ड्स आहेत की ज्याच्यामुळे ते चॅन्टिंग केल्याने त्याची काही एक फ्रिक्वेन्सी आहे, स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी ते जनरेट करतं. तर फाइंड प्लॅथोरा,
हा एक वर्ड आहे. तर तुम्ही कधीही तुम्हाला असं वाटलं की मला इमिजिएट फायनान्सची गरज आहे आणि मला आता कुठून तरी ती मदत मिळाली पाहिजे किंवा माझं ते काम झालं पाहिजे, तर तुम्ही कमीत कमी 45 टाइम्स, मॅक्झिमम किती वेळाही फाइंड प्लॅथोरा, फाइंड प्लॅथोरा, फाइंड प्लॅथोरा हे तुम्ही चॅन्ट करू शकता. तर नक्कीच चॅन्ट करा आणि त्याचा रिझल्ट घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. ग्रेट. ठीक आहे. चालेल.